सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहर अवैध धंद्यांची राजधानी बनले। शहरामध्ये एकूण 367 ठिकाणी अवैध 2 नंबरचे धंदे सुरू असून धुळ्यात अवैध धंद्यांच्या माध्यमातून 75 कोटी रुपयांची उलाढाल होते आणि ज्यांनी कारवाई करायला हवी ते तेथील प्रशासनातले अधिकाऱ्यांचे वर्तन राजकीय प्रतिनिधी असल्यासारखे झाले, असा खळबळजनक दावा करीत धुळे शहरातील 2 नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केली। धुळे शहराला वाढलेले अवैध धंदे आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षासह पोलीस प्रशासनावर गंभीर प्रकारचे आरोप करीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी जोरदार निशाणा साधला। त्यांनी थेट कोणत्या प्रकारचे बेकायदेशीर धंदे शहरात किती प्रमाणात सुरू आहे याची एक यादीच पत्रकार परिषदेत सादर केली आहे। धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू आहेत। या ठिकाणी म्हणावं लागतंय की एवढी संख्येने जवळपास 367 ठिकाणी अवैध 2 नंबरचे धंदे सुरू आहेत आणि या कारणास्तव कदाचित धुळे शहर हे 2 नंबर धंद्याची आर्थिक राजधानी बनली का काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या निमित्ताने आम्हाला सांगावंसं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे सट्टापेढी असेल, अवैध गांजा, कोरेक्स बॉटल, सोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुप्लिकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, अवैध जनावरे वाहतूक, 4 पीस, चोरी व विमाच्या गाड्याचे स्क्रॅपिंग, मटका असेल, सट्टापेढी असेल, अशा विविध प्रकारचे धंदे, जवळपास 21 प्रकारचे धंदे 367 ठिकाणी या ठिकाणी शहरामध्ये चालू आहे। यामुळे अतिशय मोठ्या संख्येने दादागिरी, गुंडगिरी या शहरामध्ये वाढलेली आहे आणि याला आळा बसावा याची विनंती आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना करतो आहे। मध्यंतरी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला, भेटून निवेदन पण दिलेले आहे, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। जर अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर कदाचित धुळे शहराच्या भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून पक्षाच्या वतीने, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतो की पोलीस अधीक्षकाने कडक कारवाई करावी, कॉम्बिंग ऑपरेशन करावं, या ठिकाणी जे हत्यारे ते जमा करावे, अन्यथा यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळामार्फत लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांची माहिती त्यांना सादर करणार आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।